बहुत ज़बरदस्त एक्सपीरियंस है यहाँ का और इनकी पूरी टीम को। आइए सारे लोग, अक्षय सर IRS 2023, और यार क्या बात है। डॉक्टर शैलेश, मयूरी भाटे मैम, अच्छा प्लीज़ आप क्या पढ़ाएंगी? इंटरनल सिक्योरिटी डिजास्टर मैनेजमेंट। शिंदे सर, अच्छा मतलब ये एक ऐसी टीम है महाराष्ट्र की, UPSC की भी टीम है, लेकिन इनका एक्सपीरियंस, नया डॉक्टर दवा बहुत लिखता है, नया टीचर लिखाता बहुत है, लेकिन डॉक्टर टीचर जैसे इनकी एज बढ़ती है वैसे वो दवा कम करने लगता है, क्योंकि उसका अनुभव बढ़ने लगता है, उसका कंटेंट कम होने लगता है क्योंकि उसका अनुभव बढ़ने लगता है। तो टीचरों का जो एक्सपीरियंस लेवल है वो बहुत इंपॉर्टेंट है। और पहली बार हमने डिसाइड किया है कि MPSC को भी पूरी तरह से फोकस में लेकर चलना है, कि कहीं तो एक आज के इस दौर में जहां एम्प्लॉयमेंट एक इतना बड़ा चैलेंज बन गया है, वहां कहीं तो एक बेस मिले। तो हम चाहेंगे कि अभिजीत सर आज आपसे इस मुद्दे पर पूरी तरह से रूबरू हों और इस पूरे गेम की आपसे चर्चा करें। PSC बैच मराठी विल बी स्टार्टिंग फ्रॉम 1 अगस्त। लेकिन अब मैं अक्षय सर और उनकी टीम से वो करूंगा कि आप जो है पूरा डिस्कस करें। सो 2025 पासून तुम्हाला माहीत आहे एक्झामचा जो पॅटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चेंज होत आहे। ह्याच्या आधी कसं होतं, बेसिकली मार्केटमध्ये क्लिअर कट डिमार्केशन होतं की MPSC ग्रुप ऑफ बॅच इज समथिंग व्हेरी डिफरंट, UPSC बॅच इज समथिंग व्हेरी डिफरंट, राईट? मार्केटने या गोष्टी क्रिएट केलेल्या होत्या। असं नाही की MPSC ही पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह होत आहे। बिफोर 2011 MPSC वॉज ऑल्सो डिस्क्रिप्टिव्ह, बट पॅटर्न वॉज समथिंग व्हेरी डिफरंट। पण आता इट्स अ व्हेरी गुड साईन, स्पेशली फॉर स्टुडंट्स कमिंग फ्रॉम रूरल बॅकग्राऊंड। जे कोण MPSC जे ग्रामीण भागातली मुलं आहेत स्पेसिफिक, त्यांना एक वेगळाच बेसिकली एक एक इंट्रोवर्टपणा असतो की सर आम्ही MPSC करणार, मग त्यात ग्रुप बीच करणार, ग्रुप सीच करणार, UPSC स्वप्ने पाहत नाही। सो दॅट इज वाय फ्रॉम एज्युकेशनल पर्स्पेक्टिव्ह, फ्रॉम प्रोफेशनल पर्स्पेक्टिव्ह, हा जो आयोगाने बेसिकली निर्णय घेतलेला आहे की MPSC 2025 पासून हा पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह होता, दिस इज एक्सिलंट। म्हणजे आत्ता बेसिकली जी व्यक्ती MPSC 2025 मध्ये अभ्यास करणार, ती व्यक्ती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट त्याची तयारी ही UPSCची होऊन जाते। यासाठी तुम्हाला असं वेगळी काय तयारी करावी लागत नाही। थोडाफार सिलेबस लाईक हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र हा थोडा वेगळा आहे, बट अदर दॅन दिस पॉईंट्स ऑलमोस्ट 90 to 95% सिलेबस हा पूर्ण ओव्हरलॅप्ड आहे। सो टेकिंग इन टू कन्सिडर ऑल दिस फॅक्टर्स, ठीक आहे, आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय टीम अँड आय विल रिक्वेस्ट एव्हरी टीम मेंबर ओव्हर हिअर तुमच्यावर थोडंसं 2 लाईनमध्ये स्वतःबद्दल सांगावं आणि ब्रीफिंग करावं। आपला पहिला सेशन जो आहे 14 जुलै, नेक्स्ट संडे, इट विल बी कंडक्टेड बाय मिस्टर अक्षय नेरले, who himself is a poster of 2 class 1s conducted by UPSC. त्यांची पहिली आय थिंक UPSC असिस्टंट कमांडंट आहे ते, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी 2023च्या बॅच ते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस इन्कम टॅक्स, आणि ही इज अ पार्ट ऑफ अ टीम ऑल्सो। हे MPSC जुळलेले आहेत, हेल बी कंडक्टिंग ओन सब्जेक्ट्स, मेंटरसुद्धा असणार आहेत ते इथे। तर माझं नाव अक्षय नेरले, UPSC 2022 मध्ये माझे 735वा रँक आहे आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्स ही पोस्ट, ही सर्व्हिस मला मिळालेली आहे। माझ्या जॉईनिंगमध्ये अजून थोडासा वेळ आहे, मला शिकवण्याची थोडीशी आवड आणि इकरा IAS सोबत माझे जुने संबंध। ह्या हॉलमध्ये मी दुसऱ्यांदा येतोय असं म्हणायला काही हरकत नाही। या हॉलमध्येच माझ्या सरांनी मॉक इंटरव्ह्यू घेतला होता, मॉक इंटरव्ह्यूला मी त्यावेळी आलो होतो आणि आज परत एकदा इथं एक सेमिनार किंवा लेक्चर देण्यासाठी मी आलेलो आहे। तर शिकवण्याची आवड आणि इकराशी असलेले जुने संबंध या दृष्टिकोनातून सरांनी रिक्वेस्ट केलं की अजून तुम्हाला वेळ आहे, तर मी खूप आधीपासून शिकवतोय। CAPFच्या बॅचला हिस्ट्री देखील शिकवलेला आहे, पण माझा आवडता विषय हा इंडियन सोसायटी आहे। सोसायटीचे लेक्चर देखील घेतलेले आहेत। तर भारतीय समाज काय आहे, भारतीय समाज आपल्या सर्वांना कसा घडवतो आणि आपण एक समाजाचे पार्ट म्हणून कसे वागतो, किंवा समाजामध्ये आपलं काय योगदान आहे, या समाजाची काय वैशिष्ट्ये आहेत, ते मला शिकवायला बॅचला MPSCच्या नक्कीच आवडेल आणि मी इथे असेन ते बॅच शिकवण्यासाठी। तर तुम्हा सर्वांचं जे MPSC 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आहात, आणि तुमची बॅच खूप लकी आहे। आमच्या वेळी हा एकच ऑप्शन होता की इधर MPSC और UPSC, तर मी थोडासा UPSCचा मार्ग निवडला, कारण की माझी जर्नी थोडीशी CDS, CAPF, UPSC असे UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या एक्झामची राहिलेली आहे, आणि MPSCचा पॅटर्न थोडासा वेगळा होता, त्यामुळे मला दोन्ही गोष्टी सोबत घेता आलेल्या नाही आहेत।
पण तुमची बॅच ही एक लकी बॅच असेल, जे दोन्ही गोष्टी हवं तर एकत्र घेऊ शकताय. किंवा आता मी मराठी मीडियममधून शिकलेलो आहे, गावातून आलेला विद्यार्थी आहे. माझी इच्छा त्यावेळी भरपूर होती MPSCची, पण MPSCला त्यावेळी म्हटलं जायचं की जो रट्टा मारू शकतो तो MPSCमध्ये येऊ शकतो. आणि रट्टा मारण्यामध्ये मी थोडासा कमकुवत होतो, त्यामुळे मी MPSC घेतला नाही, UPSCचा विचार केला. पण आता जे काही विद्यार्थी ज्यांना असं वाटतं की आपल्या ॲनालिटिकल स्किल्स चांगले आहेत, ते नक्कीच MPSC आणि UPSCचा दोन्हीचा अभ्यास एकत्र करू शकतात. आणि या दृष्टिकोनातून माझ्याकडून जे काही योगदान करता येईल त्यासाठी मी एक स्वतःला भाग्यवान आणि आनंदी मानेन. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, माझं नाव मयुरी भारदे. स्पर्धा परीक्षेचा स्वतः स्टुडंट म्हणून एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर BA-MA नेट सेट पॉलिटिकल सायन्स आहे मी. आणि या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातला अनुभव म्हणाल टीचिंग, एकंदर टीचिंगचा तर 13 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आहे माझा. सो जे काही विषय मी शिकवणार आहे त्या संदर्भामध्ये माझे जे काही स्टुडंट म्हणून असणारे एक्सपिरियन्स आणि प्लस टीचर म्हणून जे काही स्टुडंटमुळे मला मिळालेले एक्सपिरियन्सेस ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर UPSC आणि MPSCच्या जर्नीमध्ये जे काही तुमच्या क्वेरीज आणि अभ्यासाच्या संदर्भातल्या शंका किंवा त्या संदर्भामध्ये गाईड लागतो, त्या संदर्भामध्ये ICRA IAS हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बेटर असू शकेल जर तुम्ही कंबाईनमध्ये UPSC आणि MPSCचा नवीन सिलेबसचा विचार करणार असाल तर. आणि आम्ही तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला मदत करू इच्छितो परीक्षा संदर्भामध्ये अभ्यासाच्या तयारीसाठी. थँक्यू. मी परशुराम शिंदे मागच्या 12 वर्षापासून या स्पर्धेच्या युगामध्ये आहे. जुन्या पॅटर्न असेल किंवा UPSCचा असणारा पॅटर्न असेल, मग यासोबतच तयारी करत असताना मग प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यूपर्यंत गेल्यानंतर प्रत्यक्षात दुसरा ऑप्शन काय असावा या दृष्टिकोनातून टीचिंग फील्डमध्ये जोडलं गेलो. माझं नाव आहे भूषण धूत आणि मी ICRA IASला CSAT हा विषय शिकवतो. तुम्ही UPSC आणि MPSC कुठले पण स्टुडंट असाल तर मी UPSC आणि MPSC दोघांना पण CSAT घेतो. ऑलरेडी ICRAमध्ये मी जवळपास मागच्या 2 ते 3 वर्षापासून UPSCला CSAT शिकवतो आहे. ओके, मला जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू. सो ठीक आहे गाईज, वन फायनल अनाउन्समेंट फॉर एव्हरीवन. ज्यांनाही MPSC 2025ची तयारी करायची असेल, नंबर 1. नंबर 2, इवन UPSC ज्यांना काय डाऊट्स वगैरे असतील तर आपण नेक्स्ट संडे, एक्झॅक्टली नेक्स्ट संडे 14th जुलै है ना. सो बेसिकली 14th जुलै को अक्षय सरांचं बेसिकली एक ओपन सेमिनार असणार आहे. सो नॉट ओनली MPSC स्टुडंट्स बट ऑल्सो UPSC स्टुडंट, तुम्हालाही तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील, क्वारीज असतील, प्रिपरेशन जर्नीला घेऊन. सो आय थिंक ही इज वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट ICRA IAS हॅज. अनुभव त्याचा प्रचंड आहे. व्हेरी हार्डली त्याने एखादा एक्झाम फेल वगैरे झाला असेल तो, बट प्लस पॉईंट कसं असतो ती का, जो एखादा विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टला पास होतो, इवन सरही म्हणतात त्याच्याकडे एवढा अनुभवाचा बकेट नसतं. बट वेन म्हणतात ना, जो फेल होऊन वगैरे गेला असेल पुढे, त्याचा अनुभवाचं बकेट, जी रेंज आहे, ती लिस्ट आहे, ती खूप मोठी असते. ती हॉरिझॉन्टल स्पेक्ट्रम अँड दी डेप्थ, म्हणजे कुठपर्यंत करायचं आणि किती करायचं आहे. कारण की आता UPSC दोन्ही डायमेन्शन जायला लागली. एक काळ होता तिकडे हॉरिझॉन्टल स्पेक्ट्रम जास्त होता, म्हणजे सिंपल लँग्वेज में द नंबर ऑफ सब्जेक्ट्स टॉपिक्स इन अ सब्जेक्ट वाढत होते, पण 1 लेअर 2 लेअरपर्यंत अभ्यास होता. आता झालं काय, सब्जेक्ट्स पण टॉपिक्स पण वाढलेले आहेत, डेप्थ पण वाढलेली आहे. ठीक आहे. सो रिगार्डिंग बेसिकली 3 क्वेश्चन्स विल बी ॲड्रेसिंग प्रायमरली. एक, UPSC आणि MPSC अभ्यास हा एकत्र कसा करावा, नंबर 1. नंबर 2, ऑप्शनल सब्जेक्ट. आता हा जो क्वेश्चन आहे दिस इज ॲप्लिकेबल फॉर MPSC आणि हा त्याच वेळी UPSCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ॲप्लिकेबल आहे. त्याच्यासुद्धा चर्चा होणार आहेत. अँड बेसिकली सर्वात मेन अडचण जी आहे दॅट इज आय थिंक आन्सर रायटिंग. तिथे नाही तर आन्सर रायटिंग, बेसिकली इवन आन्सर रायटिंग कसे करावे, नोट्स कसे काढावे, दिस विल बी 3 प्रायमरी क्वेश्चन. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या मनात आणखी काही डाऊट्स असतील, सो डू अटेंड ऑन 14th जुलै. टायमिंग विल बी मॉर्निंग 11 o'clock. ओपन सेमिनार आहे ते. इवन इन्व्हाइटेड कलिग्स ऑल्सो फॉर दॅट. ठीक आहे. अक्षय एंड अप करेगा. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. जय हिंद गाइस, जय हिंद, बाय बाय.